कोण कोण असतं तुझ्या घरी? सध्या तरी आमच्या घरी तिघच आहेत. तुमच्या घरी? आमच्या घरी एकूण किती माणसं आहेत हे मोजायचं ठरवलं ना तर हातावरची बोटं सुद्धा पुरणार नाहीत. तू आय थिंक आपण एकमेकांना असे प्रश्न विचारण्यापेक्षा स्वतःबद्दल सगळी माहिती सांगून टाकूया. म्हणजे थोडा चेंज होईल ना. चालेल ना. सांग ना तुझ्याबद्दल. आयडिया तुझी आहे. आई मीन पहले आप. काय सांगू माझ्याबद्दल. कठीण आहे. प्रयत्न करते. आमच्या घरात मी सगळ्यात धाकटी आहे. त्यामुळे लहानपणापासूनच खूप लाड केलेत सगळ्यांनी माझे. माझे काका काकू, मम्मा पप्पा, आजी आणि माझे भाऊ सागर आणि राकेश. खूप धमाल केली आम्ही. इन शॉर्ट मी सगळ्यांची खूप लाडकी आहे. सगळ्यांनी माझे खूप हट्ट पुरवलेत. मी ते पुरवून घेतलेत. नाही म्हणजे आधीच सांगितलेलं बरं ना, नंतर प्रॉब्लेम्स नको. आय लाईक इट. मला विनी तुझा मोकळा स्वभाव खूप आवडला. चांगलं की वाईट मला ठाऊक नाही, पण मला ना असं पटकन मोकळं होता येत नाही. बाय द वे, तू मॉडेलिंग करत होतीस ना? त्याचं काय झालं? ह्या विषयावर मी फार मोकळेपणाने नाही बोलू शकत. फक्त एवढंच सांगेन की जुन्या चुका मी आता पुन्हा करणार नाही. नवीन चुका होतील ते ठीक आहे. तू सांग ना तुझ्याबद्दल. काय सांगू? काय आय मीन तुझ्या गर्लफ्रेंड्स बद्दल. काहीतरीच काय. देर आर नो गर्लफ्रेंड्स, नो अफेअर्स. एवढं लाजतोयस काय? आय मीन इट्स सो नॉर्मल. आजकाल तर सगळी मुलं मुलींना इम्प्रेस करण्यासाठी आपली अफेअर्स अगदी वाढून चढून सांगत असतात. नाही पण खरंच तसं काही नाहीये. ओके, पण माझ्या बाबतीत तू विचारण्याआधीच मी सांगते, माझा कोणीही बॉयफ्रेंड नाहीये. चला, आपला एक गुण तरी मॅच झाला, हो ना? एक सांगू? मला ना खूप भूक लागली आहे. आपण काहीतरी ऑर्डर करूया? आय एम सॉरी बेटा. ऍक्च्युली मीच विचारायला पाहिजे. इट्स ओके. माझ्या खरंच लक्षात आलं नाही.
बोलण्याच्या नादात ना. बरं झालं तुम्ही आलात. अहो विनी अजून आली नाहीये. कुठे गेले कुठे? अहो असं काय करताय? सुशांत कामत बरोबर गेले ना आज. हा हा अहो त्या कामतांची मर्सिडीज आपल्या दारात आली होती. आपली विनी अगदी राजकन्यासारखी बसून गेली त्या गाडीत. गेले ना, मग तू का टेन्शन मध्ये एवढी? टेन्शन नाही का येणार? आपली मुलगी पहिल्यांदा त्याच्या बरोबर गेलीये. काय बोलली, काय केलं हे सगळं कळायला नको का मला? तू पण कमाल करतेस मेघना. अगं पहिल्यांदाच भेटतायत ते. आता त्यांच्या भेटीत काय होतं हे तुला कशाला कळायला पाहिजे? आपली मुलगी कशी आहे माहितीये ना? हट्टी आणि लाडावलेली. काय बोलेल, कशी वागेल कोणास ठाऊक. नशीब हे तूच बोलतेस. एक आई म्हणून तिच्या दोषांवर मी पांघरून घालते, पण म्हणून तिचे हे दोष दुसऱ्याला कळायला नको. आणि त्या व्यक्तीला तर अजिबात नाही जो तिचा नवरा होणार आहे. मेघना, तू उगाच टेन्शन घेऊ नकोस. आपली विनी अत्यंत गोड मुलगी आहे. जो कोणी तिला भेटेल तिच्या प्रेमात पडेल. तुमच्या तोंडात साखर पडो आणि असंच हो. हो ना, पण मग तीच साखर थोडीशी आधी माझ्या चहात घालून मला चहा देशील का प्यायला? सॉरी, तुम्ही फ्रेश व्हा, मी पटकन आणते. पटकन आलीच बघा. आजी, हां. बोलावलंस मला? हो, एका महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलायचं होतं तुमच्याशी. सागर, गेल्याच आठवड्यात आपला सेल वाढवण्यासाठी आपण आपल्या प्रोसेस्ड प्रॉडक्टच्या किमती जरा कमी केल्या होत्या. बरोबर. ज्या दिवशी आपला माल बाजारात कमी किमतीला विकला गेला ना, त्याच दिवशी रत्ना डेअरीचा मालही कमी किमतीत विकला गेला, बरोबर 10%. अच्छा, म्हणजे नाही आजी, पण हा योगायोग सुद्धा असू शकतो ना? योगायोग असू शकतो, आमचा तसा विश्वासही आहे त्याच्यावर. पण तोच दिवस आणि तीच किंमत नाही, हा योगायोग असू शकत नाही. नाही, तुला असं वाटत असेल तर आपल्याला काहीतरी करायला हवं. हे बघ, कुणीतरी अस्तनीतला निखारा आहे जो आपल्या कॉन्फिडेन्शियल गोष्टी आपल्या प्रतिस्पर्ध्याला सांगतोय. तुम्ही काळजी करू नका. गोवर्धन जातीने याच्यात लक्ष घालतातच आहेत, पण तुम्ही जरा सावधानतेने राहा. हो आजी, मला काही कळलं तर मी तुला सांगेन. येऊ मी आता? हां, या. गुड मॉर्निंग काकू. गुड मॉर्निंग. कमालच झाली, सकाळी इतक्या लवकर उठून तयार झालीस आणि ब्रेकफास्ट टेबलवर सगळ्यात आधी. काय आहे, काय विशेष? तू चहा घेणार? हा, थोडा. खरं सांगू का काकू, मला ना आज खूप छान वाटतंय, खूप खुश आहे मी. म्हणजे सकाळी उठल्यापासून असं फ्रेश वाटतंय, एकदम प्लेझंट वाटतंय. वातावरणातला हा बदल मला कालपासूनच जाणवला होता, म्हणजे काल संध्याकाळपासून. हो काय काकू? आता सांग, आवडला की नाही आवडला? काय? सुशांत कामत आवडला की नाही आवडला? हा, बरं आहे, म्हणजे ठीक आहे. बरं आहे, ठीक आहे नाही? खरं सांग, आवडला की नाही आवडला? हो. अगं हो काय? स्पष्ट सांग ना, आवडला की नाही आवडला? काकू, आवडला. खरंच? मेघनाला सांगितलंस? अगं मग जा ना, सांग. तिला एवढा आनंद होईल. मी सुद्धा मानना सांगून येते. सकाळच्या पहिल्या चहा बरोबर त्यांना ही गोड बातमी देऊन येते. आलेच.
मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कॉफी. हां थँक्यू. बाहेर चाललायस? हो जरा मित्राबरोबर. सुशांत, मग तुझी कालची मीटिंग कशी झाली? मीटिंग? हां हां ठीक झाली. ठीक. अरे सुशांत, तू विनी सारख्या एका सुंदर मुलीला काल भेटलास. कदाचित ती तुझी भावी पत्नी असू शकेल आणि ती सुद्धा तुला वुड बी हजबंड म्हणून बघत असेल. आणि तू म्हणतोयस ठीक. मग आणखी काय सांगू तुला? आम्ही खायला प्यायला काय मागवलं त्याबद्दल सांगू, की ज्या रेस्टॉरंटमध्ये बसलो होतो तिथलं डेकोर कसं होतं त्याबद्दल सांगू, हा की तिथे म्युझिक कुठल्या प्रकारचं वाजत होतं त्याबद्दल सांगू? काय काय सांगू काय तुला? हे सोडून मला सगळं सांग. म्हणजे विनी वागायला बोलायला कशी आहे ते सांग ना मला. शी इज ओके. गुड मॉर्निंग. मंदार, बरं झालं तू आलास. तुझ्या भावाला बोलतं करून ना मी तर दमले. का काय झालं? काय झालं म्हणजे काय? काल विनीला भेटला ना तो. अरे हो सॉरी. सुशांत, आवडली का विनी? सुशांत, अरे बोल ना. सरदेसाईंचा जर का फोन आला आणि विनीचा होकार कळवला मला त्यांनी, तर तुझा होकार सांगू ना? तुला जे योग्य वाटेल ते तू सांग. सुशांत, असा काय वागतोय हा? एवढा काल असतो मुलींना? अगदी माझ्यासारखा आहे. ओ, तुमच्यासारखा आहे का? हो हो. आणि तुम्ही लाजता मुलींना? आता इतर मुलींचं मला माहित नाही, पण अजून जेव्हा तू माझ्या समोर येतेस ना तेव्हा माझी बोलतीच बंद होते. खरंच. प्लीज, हे बघ, सकाळ सकाळ प्लीज थापा मारू नकोस. नाही म्हणजे जनरली थापा मारणं सोडून देतो आता. बर. विनी जर का या घरात आली आणि तिने हे सगळं ऐकलं ना, तर काय वाटेल तिला? काय वाटायचंय? ती जे बघेल त्यावरून ती ठरवेल ना. मंदार. बरं मला जायचंय प्लीज. ओके बाय. ए, आणि मी म्हटल्याचा विचार कर. काय करू मी? या मंदारला आणि मधुराला काय सांगू? खरं म्हणजे मी सरळ नकार देऊन मोकळं व्हायला हवं होतं. सगळा प्रॉब्लेम मुळातच संपला असता. मला वाटतं मी मधुराशी बोलतो. तिला खरं काय आहे ते सांगून टाकतो. सुशांत, सुशांत, इथे आहेस तू? अरे मी तुला सगळीकडे शोधत होते. विनीचा होकार आलाय. काय मग भाऊजी, आता लवकरच तुमचं शुभमंगल सावधान होणार आहे बरं का. या घरात मला एक धाकटी जाऊ येणार आहे. आय एम सो हॅपी. मी मंदारला फोन करून येते. ओके. शुभमंगल सावधान. हॅलो हॅलो, कोण बोलताय? हॅलो हॅलो. काय झालं मुक्ता? काही नाही. कोणाचा फोन होता? कोणाचा नाही.
मुक्ता असं काय करते? सांग ना मला. तुला तर फोन आला होता ना, कट झाला तो फोन. कुणाचा होता? बघ ना रे सागर, कोणतरी मला सारखे सारखे ब्लँक कॉल्स देतो. मी हॅलो म्हटलं की कट करतो तो. ठीक आहे, एवढी अपसेट का होतेस तू? अरे नाही, हे एकदा दोनदा नाही, सारखं होतं. मला खूप त्रास होतो, मला वैताग आलाय. मुक्ता, मग शोधून काढ ना तू कोण आहे तो. मी कसं शोधून काढू? त्या माणसाचा नंबर येत असेल ना तुझ्या सेलवर, त्याला कॉल बॅक कर, लगेच कळेल तुला. अरे पण त्याला हेच हवं असणार. मी जर फोन केला तर त्याला काहीतरी भलताच वाटेल. नको, मी करून बघतो. नको सागर. मुक्ता, सागर मला भीती वाटते. सागर प्लीज. सागर, ही कोणाच्या फोनची बेल आहे? माहित नाही का मला? सागर, हा फोन घरातच वाजतोय. हो, मला पण ऐकू येतोय. म्हणजे तो माणूस इकडेच आहे. सागर, मला खूप भीती वाटते. तू प्लीज बघ. बघ ना सागर, प्लीज. काय झालं? सागर, सांग ना. असू नाही तर काय करू? मीच करत होतो तुला फोन. कसं शक्य आहे? तुझं नाव पण नाही डिस्प्लेवर आलं. अगं नाहीच येणार. मी नवीन सिम कार्ड घेतलंय, त्यावरनं फोन केला होता तुला. सागर, अगं मी मुद्दामच सांगितलं नाही तुला. मला वाटलं तुझी थोडीशी गंमत करावी, तुला थोडंसं घाबरव. सागर, स्टॉप इट. अगं पण किती घाबरलीस तू? सागर, पुन्हा अशी मस्करी करू नकोस, मला नाही आवडत. अगं ठीक आहे, आय एम सॉरी. ओके, आय एम सॉरी. मी परत असं नाही करणार. ओके मुक्ता, सिरियस. आपण ना तुझ्यासाठी पण एक नवीन सिम कार्ड घेऊया, म्हणजे तुला सुद्धा ब्लँक कॉलचं टेन्शन नको. ओके? काय जरा हसून सांग ना. हस ना. ठीक आहे. हस ना मुक्ता, हस ना. ठीक हस आहे. ना. गडकरी आणि आनंद. हा आनंद यांच्याबरोबर काय करतोय?